नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. खरं तर पूरग्रस्तांच्या मदतीला सगळी संस्था, सगळी शाळा, समाजकारण, राजकारणातील लोक या ठिकाणी धावून येताना दिसून येतो आहे. पुढचा असा मुद्दा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर गाजताना दिसतोय, तो म्हणजे पूरग्रस्तांच्या मदतीला देवस्थाने देखील धावून येत आहेत. जसे की मंदिर नको, शाळा आणि दवाखाने बांधा म्हणणाऱ्यांसाठी हा संदेश, हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे. मंदिरे बांधली तर लोक दानधर्म करतील आणि तोच पैसा शाळा दवाखाने बांधण्यासाठी उपयोगी पडेल. तसेच पूर, भूकंप यासारख्या संकटात देखील ही देवस्थाने मदत करत आली आहेत आणि मदत करत राहतील. मंदिरे नको, शाळा, हॉस्पिटल बांधा म्हणणारे अजून काही मदत जाहीर करताना दिसल्या नाहीत आणि संघटना कुठं, पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. तो जाऊ द्या, परंतु पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आलेली देवस्थानाची नावं या ठिकाणी नमूद करणं हे अतिशय महत्त्वाचं आणि गरजेचं वाटतं. तुळजाभवानी मंदिर देवस्थान या देवस्थानाकडून पूरग्रस्तांच्या मदतीला 1 कोटीचा निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आपल्या शिर्डी साईबाबा संस्थानकडून 1 कोटी देण्यात आलेला आहे. शेगाव संस्थान यांच्या या मंदिराकडून देखील 1.11 कोटी व तसेच आपल्या पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून एकूणच या मंदिराकडून 1 कोटी या ठिकाणी निधी पूरग्रस्तांच्या मदतीला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आलेली देवस्थाने तुम्हाला कळणं महत्त्वाचं आणि गरजेचं वाटतं. जास्तीत जास्त संघटनांनी देखील त्यांच्या पद्धतीने मदत करताना आपल्याला दिसून येतो आहे. एक हात मदतीचा आपल्या शेतकरी राजासाठी. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.